जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांची अंबोडे गावाला भेट। धुळे दिनांक जुलै 31, 2026 धुळे तालुक्यातील अंबोडे गावास जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी आज दुपारी भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली। तसेच गावातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व नुकसानीची माहिती जाणून घेतली। पूरग्रस्तांना शासनाकडून नियमानुसार आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, तहसीलदार अरुण शेवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील आदी उपस्थित होते। धुळे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धुळे तालुक्यातील अंबोडे येथे कनेर नदीला पूर आल्याने नदीकाठी असलेल्या दुकानात असताना एकाच कुटुंबातील 4 जण पुराच्या पाण्यात अडकले। घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस, SDRF बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली। बचाव कार्यात महेश आनंदा पारखे व उमेश आनंदा पारखे यांची सुखरूप सुटका करण्यात आली। आनंदा पारखे व दिनेश पारखे वाहून गेले, त्यांचा शोध सुरू आहे। तसेच अंबोडे गावातील ग्रंथालयात अभ्यासासाठी गेलेले सुमारे 10 ते 12 विद्यार्थी पुरामुळे एकवीरा माता मंदिराच्या गच्चीवर अडकून पडले होते। SDRF, पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने या सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले। तसेच मुक्ती येथील कनेर नदीपात्रात झाडाजवळ अडकलेल्या 8 मुलांचीही ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप सुटका करण्यात आली। घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी अंबोडे गावास भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली। त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। तसेच संबंधित यंत्रणांना पंचनामे करून त्वरित मदत देण्याच्या सूचना दिल्या। पूर प्रभावित नागरिकांना आरोग्याची समस्या उद्भवणार नाही। तसेच त्यांचे तात्पुरते स्थलांतर केल्यानंतर त्यांना सर्व आवश्यक सोयी सुविधा मिळतील याची कटाक्षाने दखल घ्यावी असे देखील निर्देश संबंधित यंत्रणांना दिले। जिल्हा प्रशासनाकडून बचाव व मदत कार्य सुरू असून नागरिकांनी नदी, नाले व पूरग्रस्त भागाजवळ जाणे टाळावे। तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे।